दाटे कंठ लागे डोळिया पाझर पाझर दाटे कंठ लागे डोळिया पाझर पाझर दाटे कंठ लागे डोळिया पाझर पाझर दाटे कंठ लागे डोळिया पाझर गुणाची अपार अपार गुणाची अपार अपार गुणाची अपार अपार गुणाची अपार अपार गुणाची अपार वृष्टीवर दाटे कंठ लागे डोळिया पाझर पाझर दाटे कंठ लागे डोळिया पाझर सुख छंदे घेईन सोहळ तेणे सुख छंदे घेईन सोहळ तेणे सुख छंदे घेईन सोहळ होऊन निराळ पाप पुण्य दाटे कंठ लागे डोळिया पाझर पाझर दाटे कंठ लागे डोळिया पाझर दाटे कंठ लागे डोळिया पाझर आणि अशा पाचरणे या मंडळीने या ठिकाणी आम्हाला थोडी सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल आम्ही त्या मंडळीचा आभार मानतो. तसेच सरपंच उपसरपंच ग्रामस्थ मंडळी सर्व वायल परिवार आणि तसं जर म्हणायचं झालं तर हे 4 भावाचं कुटुंब होत. हे सर्व अति आनंदात नांदत असताना प्रत्येकाला हा मृत्यू येतोच. कारण ज्याच्या त्याच्या कर्मानुसार हा आपल्याला भोग भोगावा लागतो आणि त्या भोगाप्रमाणे राहावं लागतं.
जसं आले देवाजीच्या मनात तिथे कोणाची चालेल त्या पद्धतीप्रमाणे सर्व ग्रामस्थ मंडळी, पाहुणे मंडळी आणि सर्व वायल परिवार या सर्वांचा आमच्या या शाही पार्टीच्या माध्यमातून आणि आपले कार्यमार्गाच्या वतीनं हार्दिक अभिनंदन, हार्दिक स्वागत. आणि म्हणून आणि कराळे परिवार या दोन्ही परिवारांच्या वतीनं हार्दिक आभार, हार्दिक आभार. आणि म्हणून आता थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी शाहीर कार्यक्रमाचा या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे. तरी सर्व पाहुणे मंडळीने, ग्रामस्थ मंडळीने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवायची अशी नम्रतेची विनंती. लोक जन्माला येतात आणि जन्माला आल्याच्या नंतर या लोकांच्या आपल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने, कशाच्या तरी निमित्ताने आपले हरिनाम आपल्या मुखामध्ये यावा म्हणून हे असे कार्यक्रम सादर करावा लागतात. आणि तसं जर मला सांगायचं म्हटलं, जीवनामध्ये आल्याच्या नंतर काय करायचं, जसं ज्ञानेश्वर माऊली होते, आपल्या माऊलीने काय केलं, सर्व आयुष्य परमार्थामध्ये घातलं. कारण ज्ञानेश्वरी रचिला पाया तुका झाला शिकळ. या म्हणीप्रमाणे जसं माऊलीने केलं तसं आपल्याला करता येणार नाही, परंतु भगवंताच्या नामस्मरणाने आपल्या जीवनाचा उद्धार कसा होईल हे ज्याला त्याला कळायला पाहिजे. कारण जर तुम्हाला हे जर कळालं नाही तर जन्माला येऊन त्याचं सार्थक होणार नाही. तसे जसं माऊलीचे आई वडील त्या चारही मुलांना टाकून इंद्रायणीमध्ये देहांत त्याग केला का, कारण त्या ब्राह्मण लोकांनी या सर्वांना वाळी टाकलं होतं आणि वाळी टाकल्याच्या नंतर काय झालं, यायला टाइम लावला तर सिद्धिपत्र आणण्यासाठी लांब बसलं इथं काय माऊलीचे वडील होते आपले विठ्ठल पंत. त्या विठ्ठल पंतांना सिद्धिपत्र आणण्यासाठी गेले असताना त्या ठिकाणी काय केलं, या ब्राह्मण लोकांनी सिद्धिपत्र दिले नाही. सिद्धिपत्र न दिल्यामुळं त्या ठिकाणी त्यांनी असा अट्टहास मांडला होता का तुम्ही ज्या टायमाला देहांत त्याग करशाल त्या टायमाला तुम्हाला सिद्धिपत्र दिले जाईल आणि नाही देहांत त्याग केला तर आम्ही सिद्धिपत्र देणार नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी माऊलीचे वडील आळंदीला आले आणि आळंदीला आल्याच्या नंतर त्या ठिकाणी रुक्मिणी माता, माऊलींची आई रुक्मिणी माता हिला कळालं आणि कळाल्याच्या नंतर मग त्या ठिकाणी त्या विठ्ठल पंतांनी रुक्मिणी मातेला सांगितलं, माते या ब्राह्मण लोकांनी अशी आट मांडलेली आहे आणि आट मांडल्याच्या नंतर मला ते कार्य करावंच लागेल आणि कार्य करायचं म्हणून मग त्या दिवशी काय केलं, चारी भावंडाला निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताबाई या सर्वांना गोडधोड जेवण केलं आणि जेवण केल्याच्या नंतर त्या ठिकाणी
सर्व मंडळी झोपली आणि झोपल्याच्या नंतर ह्या दोन्ही माता पित्यांनी त्या ठिकाणी इंद्रायणीमध्ये देहांत त्याग केला आणि लहानशी जी आपली मुक्ताबाई होती या मुक्ताबाईला विचार पडला आई वडील दिसत नाही ती रडू लागली आणि रडू लागल्याच्या नंतर म्हटली निवृत्ती दादा आपली आई बाबा कुठे आहे मग आई बाबा कुठे म्हटल्याच्या नंतर निवृत्ती दादा सुद्धा चिंतेत पडला त्यांना सुद्धा माहित नव्हतं आणि मग त्या ठिकाणी हा प्रकार कळाल्याच्या नंतर मग या निवृत्ती दादाने सर्वांना समजावण्याचा प्रयत्न केला म्हणून त्या ठिकाणी म्हणजे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बौद्ध गोरक्षाशी केला गोरक्ष वळला गहेने प्रती गहेने प्रसारे निवृत्ती दातारे ज्ञानदेवा सार चोजवी नाही का मग ह्या ज्ञानदेवाला यांना सर्व निवृत्ती दादांनी सर्वांनी समजूत काढली आणि समजूत काढल्याच्या नंतर मग पुढं काय झालं ज्ञानेश्वर माऊली पैठणला गेले आणि पैठणला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी शुद्धीपत्र आणण्यासाठी गेले असताना त्या ठिकाणी शुद्धीपत्र देत असताना त्या ब्राह्मण लोकांनी एक आट मांडली कोणला ज्ञानेश्वर माऊलींना का तुम्ही जे एवढं करता मग तुम्हाला सर्व काही कळतं हे सगळं नाश पावणार आहे असं आहे परंतु माऊलींनी सांगितलं देह हा नाश पावणार आहे आत्मा हा अविनाशी आहे तसेच या कार्यक्रमासाठी आपले कलगीचे शाहीर शिवाजी मामा खेडकर हे उपस्थित झाल्याबद्दल त्यांचं सुद्धा पार्टीच्या वतीने हार्दिक अभिनंदन हार्दिक स्वागत तसेच आपले शिव छत्रपती शिवराय कलगीतुरा संघटना या संघटनेमध्ये ज्यांनी स्वराचा बादशाह म्हणून नाव कमावलं आपले भरत शाहीर पाचारणे हे सुद्धा उपस्थित झाल्याबद्दल त्यांचं सुद्धा पार्टीच्या वतीने हार्दिक अभिनंदन हार्दिक स्वागत तसेच आपले बाळासाहेब शिंदे ना हे सुद्धा उपस्थित झाल्याबद्दल त्यांचं सुद्धा आमच्या पार्टीच्या वतीने हार्दिक अभिनंदन हार्दिक स्वागत आवडीने भावे हरिनाम घेशी तुझी चिंता त्याची सर्व आहे माणसाला काय लागते आवड लागते आणि जर तुम्हाला आवडत नसेल तर कोणतंच कार्य पार पडू शकत नाही चला आणि म्हणून या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात करायची आहे आणि रेड्यामुखी वेद कसे बोलावले ते माऊलींनी सांगितलं आत्मा देह जरी वेगळा असला परंतु आत्मा एकच आहे आणि म्हणून त्या ब्राह्मणाने सांगितलं जरी देह वेगळा आहे मग आत्मा एक आहे मग या रेड्याच्या मुखातून वेद बोलवा म्हणून त्यांनी ते वेद बोलायला लावले कोणी माऊलींनी आणि तेव्हा खरी प्रायश्चित्ती त्यांना कळाली का माऊली ही कायची आहे तसंच आमच्या मामांचं नाव सुद्धा माऊली आहे त्या स्वरूपाचे होते परंतु त्या माऊलीचे गुण वेगळे आहेत ह्या माऊलीचे गुण वेगळे म्हणून जसं नाव असतं त्या पद्धतीमध्ये आपण जगू शकत नाही का आणि म्हणून अशा मुखाने अशा नामाने तरी आपल्या मुखामध्ये भगवंताचं नाम स्मरण येतं म्हणून असं नाव ठेवलं जातं हो चला आणि म्हणून या ठिकाणी कोणत्याही कार्यक्रमाला सुरुवात करत असताना छोटस गाण्याचं स्तवन छोटीशी गवळण आणि जो काय ऐकायचं आध्यात्मिक विषय या ठिकाणी होणार आहे चला
दे जरा. मागं कर म्हणजे हॅलो तुला मान दुखायची नाही तुझी. सगळी माणसं लाथा मारले मागून. नाही पण मागं कर करून पुढं मागं कर. सगळी माझा थोडवती लाथे. नाही. हा हॅलो तसेच आपले पाचारणे पाहुणे बरं का, त्या पाहुण्यांचं सुद्धा पार्टीच्या वतीने हार्दिक अभिनंदन, हार्दिक स्वागत. तसेच आमचे मामी पर्वता ज्ञानेश्वर वायड, तसेच लीलाबाई बाळको वायड, मंदाबाई, भाऊ वायड आणि अंजाबाई हरिभाऊ वायड. कारण सगळी देवाचीच नाव आहे नाही का, आणि त्या पद्धतीने ज्या ठिकाणी वागण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि म्हणून या ठिकाणी छोटासा गण, छोटीशी गवळ आणि जो काय ऐकायचं तो आध्यात्मिक विषय या ठिकाणी होणार आहे. चला आणि म्हणून या जर गणाचं पूजन जर केलं नाही, कोणत्याही कार्यक्रमामध्ये शुभ कार्यक्रम असेल त्या टायमाला, लग्न असो किंवा कोणतं वास्तूचा मुहूर्त असो किंवा काही असे अनेक कार्यक्रम असो, त्या टायमाला या गणाचं पूजन करावं लागतं. आणि जर का गणाचं पूजन जर केलं नाही तर कार्यामध्ये विघ्न आल्याशिवाय राहत नाही. म्हणून छोट्याच गण कसा आहे पहा. ओम नमः परमेश्वर गण तुर निर्गुण सगुंदरी काया सगुंदरी काया. ओम नमः परमेश्वर गण तुर निर्गुण सगुंदरी काया सगुंदरी काया. लागत यायच्या पाठी तुमची मुळ माया, तुमची मुळ माया. रामलाली गली गली राणी, काळालाली गली गली राणी, गली 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 गली. लागत यायच्या पाठी तुमची मुळ माया, तुमची मुळ माया. रामलाली गली गली राणी, काळालाली गली गली राणी, गली 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 गली. गुरुवीन कसे निघाले त्याशिवाय खाया त्याशिवाय खाया. मनाली गली गलाली, गावाली गली गलाली, गली गली गली. गुरुवीन कसे निघाले त्याशिवाय खाया त्याशिवाय खाया. मनाली गली गलाली, गावाली गली गलाली, गली 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 गली. गली
शक्तीची कुंडली गती चालना पती आंधळी माया आंधळी माया शक्तीची कुंडली गती चालना पती आंधळी माया आंधळी माया आता सोडून भिसे भिशी काम कराया काम कराया रामराजी गडी गडी बाळाजी गडी गडी आता सोडून भिसे भिशी काम कराया काम कराया रामराजी गडी गडी बाळाजी गडी गडी अविनाश गणा खर बाणून विहीर वंदितो पाया वंदितो पाया अवताया वंदितो पाया अविनाश गणा खरा भानुक विहीर वंदितो पाया वंदितो पाया तुम्ही नकली गणाच्या पाठी लागता वाया लागता वाया रामराजी गडी गडी बाळाजी गडी गडी ते लागत याच्या पाठी तुमची मुळ माया तुमची मुळ माया रामराजी गडी गडी बाळाजी गडी गडी आणि म्हणून अशा पद्धतीमध्ये या ठिकाणी गणाचं पूजन झालेलं आहे. तसेच आपले या कुटुंबातील आपले आमचे ज्येष्ठ मामा माझे बाळू मामा वायर यांचे चरणजी आपले बंडू शेठ वायर यांचं सुद्धा पार्टीच्या वतीने हार्दिक अभिनंदन हार्दिक स्वागत. त्यांना जवळ या ते म्हणे वडल्याची नाही तुटली तर खाल्ला काय बोंबा मारी तशातल्या गोष्टी सारखं त्यांच्यावरती मोठं विघ्न आले होतं. परंतु परमेश्वराने त्यांचं विघ्न टाळलं. परंतु देवाने त्यांना दाखवून दिलं का अशा पद्धतीत पुढे जीवन जगत असताना काहीतरी म्हणजे थोडासा विचार आचार करून वागायचे नाही का. चला कारण या ठिकाणी सर्वांचं नाव उचित घेणं एवढं या ठिकाणी हे नाही म्हटल्याच्या नंतर आलेल्या सर्व मंडळीचा आभार मानून या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे. चला घ्या. कुंजवनात रानात हरी कुंजवनात रानात हरी खेळ खेळला नाना परी कुंजवनात रानात हरी खेळ खेळला नाना परी Thank you.
केशव मास्तर नसल्यामुळं मध्ये रंग थोडं येता येते नाही का. कारण वेळ पडली थोडी स्वांग झाली जास्त, त्याच्यामुळं थोडक्यामध्ये आपला हा कार्यक्रम पार पाडायचा आहे. आणि म्हणून या ठिकाणी आध्यात्मिक विषय कसा आहे पहा. तसेच आमचे मोठे बंधुरा आपले पांडुशेठ येवले हे सुद्धा उपस्थित झाल्याबद्दल त्यांचे सुद्धा पार्टीच्या वतीने हार्दिक अभिनंदन, हार्दिक स्वागत. तसेच आपले किशोर शेठ वाये हे पुण्यावरून कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल त्यांचे सुद्धा पार्टीच्या वतीने हार्दिक अभिनंदन, हार्दिक स्वागत. गणाधी पुरुष तुझी मन मन हो गुरुच्या प्रसादे करीतो आराधन हो. पर्वचनामध्ये काय सांगतात, फक्त माणसाचा उद्धार कसा झाला पाहिजे नाही का, कसं जीवन जगता आलं पाहिजे. महाराज मन सांगा त्या नळी भोकली सोनारी इकडून तिकडे गेले वाय जेवायचं आपलं घर गाठवायचं नाही का. म्हणून जन्माला आल्याच्या नंतर नेमके काय केलं पाहिजे त्या ठिकाणी कवीने काय म्हटलेले आहे पहा. लक्ष्मण दादा शिंदे हे भावाप्रमाणे म्हणजे आम्ही शिंदेचे ते सुद्धा उपस्थित झाल्याबद्दल त्यांचं सुद्धा आमच्या पार्टीच्या वतीने आणि मंडळ कार्यमार्गाच्या वतीने हार्दिक अभिनंदन, हार्दिक स्वागत. तसेच आमची ज्यांनी आईची जागा चालवली अशी आमची बहीण सविंद्रबाई कराळे हे सुद्धा उपस्थित झाल्याबद्दल त्यांचं सुद्धा पार्टीच्या वतीने हार्दिक अभिनंदन, हार्दिक स्वागत. आणि सांगायचं तात्पर्य एवढं, पुन्हा रूपी तुम्हाला जन्म नाही, पुन्हा रूपी येणे नाही, पुन्हा रूपी जाणे नाही. याचे देही याच डोळा पाहे मोक्षाचा सोहळा. तुम्हाला सर्व काही इथंच आहे, परंतु तुझं आहे तुझं पाशी, परंतु जागा चुकण्याची तुम्हाला ते कळत नाही. म्हणून याच्यासाठी काय करावं लागतं, एखादा वाटाणा बघावा लागतो नाही का. आणि वाटाणा
मोहमायाचं जाळ आहे. मोहमायाचा जसा नदीला पाण्याचा पूर येतो, त्या पुरामध्ये काय होतं, अनेक वाळूचं कण एकत्र येतात, तशी प्रपंचाची रीत आहे. आणि एकत्र आल्याच्या नंतर काही काळाने ते काय होतं, दुसऱ्या पावसाच्या पुराच्या टायमाला ते वेगवेगळं होऊन जातात. अशी प्रपंचाची राहरीत आहे. आणि म्हणून जन्माला आल्याच्या नंतर भगवंताचं नामस्मरण करायचं, कसं तर आपल्या जीवनाचा उद्धार झाला पाहिजे. असं या प्रपंचाचं जाळं. आणि प्रपंचाचं जाळं त्या टायमाला तुम्ही तोडून त्या परमेश्वराची आराधना करशाल, त्या टायमाला तुम्हाला परमेश्वर प्राप्ती होणार आहे. तशी तुम्हाला परमेश्वर प्राप्ती होणार नाही. आणि म्हणून पुढे कवीने काय म्हटलेले पहा, गणपती म्हणे चुकवा 84 प्यारी. आणि म्हणून 10 सर्प धावले जबर विषारी. या शरीरामध्ये 6 षड्रिपू आहेत, काम, क्रोध, मद, मत्सर, दम, अहंकार, नाही का दादा. आणि म्हणून हे 6 षड्विकार हे सर्प आहेत. हे सर्प काय करतात, जीवाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. परंतु या ठिकाणी काय करायचं असं, विवेक वैराग्याची ज्या टायमाला तुम्ही सांगड धरशाल, त्या टायमाला 6 षड्रिपू विकार हे मेलं जातील, म्हणजे हे सर्प मरून जातील. आणि म्हणून याच्यासाठी काय करायला पाहिजे, भगवंताचं नामस्मरण करायला पाहिजे. आणि भगवंताचं नामस्मरण त्यांच्या रूपामध्ये करायला पाहिजे. विवेक वैराग्य धारण करूनच याचा परमेश्वराची आराधना केली पाहिजे. आणि म्हणून पुढे कवीने काय म्हटलेले पहा, चला
परमेश्वराने आणलेला आहे. आणि म्हणून या देहात आल्याच्या नंतर मग नेमकी आपण काय करायचं, आपला शेवट कसा झाला पाहिजे आणि आपली गाडी पवून फिरायला कशी गेली पाहिजे ही ज्यांनी त्यांनी जाणून घ्यायचं. आणि म्हणून या ठिकाणी कवीने काय म्हटलेलं आहे पहा, तुम्हाला भेटू शकत नाही, परमेश्वराची भक्ती सुद्धा घडू शकत नाही. म्हणून या ठिकाणी म्हटलेले भावेविना भक्ती, भक्तीविना मुक्ती, बळेविना शक्ती बोलू नये, नाही का. कैसोनी दैवत प्रसन्न त्वरित उगारा निवांत शेषवाया सायाचं करायचे प्रपंच दिननाशी हरीशी ना भजशी कोण अंगडी. हा प्रपंच एक दिवस नाच पावणार आहे. आणि म्हणून आपल्या जीवनाचा उद्धार कसा होईल हे ज्यांनी त्यांनी ठरवायचे. ज्याचा शुद्ध भाव झाला दुरी देव नाही, त्याला याच्यासाठी शुद्ध अंतःकरण पाहिजे, तर सर्व काही गोष्टी घडू शकतात. आणि म्हणून या ठिकाणी पुन्हा कवीने काय म्हटले पहा,
मुखामध्ये पाहिजे आणि ज्या टायमाला तुमच्या मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण राहील त्या टायमाला तुमच्याकडे काळ सुद्धा डोकून पागणार नाही. आणि म्हणून माऊलीने अभंग काढलेला आहे, नको नको माना गुंतू माया जाडी, काळ आला जवळ इकडा सावया. हा काळ कधी येऊन राहशील हे सांगता येणार नाही. म्हणून हल्लीचं कलियुग फार बिकट निघलेलं आहे नाही का मास्तर. आपले मुख्याध्यापक आमचे मेहुणे आपले शशिकांत वायर हे सुद्धा फार म्हणजे या वाचण्याला खूप हुशार आहे. आणि म्हणून या जन्माला आल्याच्या नंतर भगवंताचं नामस्मरण करा, तुम्हाला या भाऊसागरातून पार पडता येईल. आणि जर का तुम्ही नामस्मरण जर केलं नाही तर तुम्हाला या ठिकाणी समुद्रात बुडावं लागेल आणि आपल्या आयुष्याचा सर्व नाश होऊन जाईल. आणि म्हणून या ठिकाणी पुढं कमी नका म्हणते. आणि म्हणून या कार्यक्रमासाठी आमचे पाटबंधारे खात्याचे साहेब सावळेराम दादा येवले ते सुद्धा उपस्थित झाल्याबद्दल त्यांचं सुद्धा पार्टीच्या वतीने हार्दिक स्वागत. आलेल्या साथीदारांचं सुद्धा आमच्या पार्टीच्या वतीनं आणि कार्यमालकाच्या वतीनं हार्दिक अभिनंदन, हार्दिक स्वागत. चला आलेल्या पाहुणे मंडळींचं सर्वांचं आमच्या पार्टीच्या वतीनं आणि हार्दिक पाहुणे कार्यक्रम मालकाच्या वतीनं हार्दिक अभिनंदन, हार्दिक स्वागत. चला
भाजा तुम्ही हारी संताचा काही वारी तुझं विन कोणा म्हातारी आणि म्हणून या चाललेल्या कार्यक्रमासाठी आपले पपुशेठ दाभाडे पिंपरखेड या दाभाडे साहेबांनी सुद्धा या ढोलकी मास्टर साठी 51 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. शाहीर पडते आभारी. धन्यवाद धन्यवाद. तसेच आमचे मेवणे मुरली दादा कराळे प्रगतशील शेतकरी यांनी सुद्धा चाललेल्या शाहीर पार्टीला 101 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. शाहीर पार्ट्यांचे आभारी. धन्यवाद धन्यवाद. आणि त्यांचा असं म्हणजे कार्यक्रम असाच उचल की टाक झाला पाहिजे. काय ना खास खास तसेच आमचे मेवणे तसेच आपले या कार्यक्रमाचे मालक आपले चंद्रकांत वायर यांचे मित्र मोर वायर शिंदे जे या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल त्याचं या मालकाच्या वतीने आणि पार्टीच्या वतीने हार्दिक अभिनंदन हार्दिक स्वागत. आणि म्हणून या ठिकाणी छंद कसा आहे पहा. तसेच आपले मच्छिंद्र शेठ थोरात लौकी नेवणे बरं का हे सुद्धा उपस्थित झाल्यावर त्यांचं सुद्धा पार्टीच्या वतीने हार्दिक अभिनंदन हार्दिक स्वागत. आपले आमचे मेवणे आपले दगडूशेठ कराळे सरपंच ना चेअरमन त्यांनी सुद्धा चाललेली शाहीर पार्टीला 101 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. शाहीर पार्टीचे आभारी. धन्यवाद धन्यवाद. हाबप्पा रघुनाथ भोर संदीप शिंदे आणि बालू वायर आल्याबद्दल त्यांचं सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचं सुद्धा ग्रामस्थाच्या वतीनं आणि पार्टीच्या वतीनं आणि कार्यमार्गाच्या वतीनं हार्दिक अभिनंदन हार्दिक स्वागत. घेतलं ना. तसेच आपले या अवसारी गावच्या पोलीस पाटील संतोष शिंदे हे सुद्धा उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचं सुद्धा कार्यमार्गाच्या वतीनं आणि पार्टीच्या वतीनं हार्दिक अभिनंदन हार्दिक स्वागत. हे सुद्धा उपस्थित झाल्याबद्दल त्यांचं सुद्धा कार्यमार्गाच्या वतीनं आणि पार्टीच्या वतीनं हार्दिक अभिनंदन हार्दिक स्वागत. झालं का?
तसेच आमचे मोठे मेवणे बंडूशेठ वायर आणि किशोर शेठ वायर या दोन्ही मेवण्यांनी या चाललेल्या कार्यक्रमासाठी किती हॅलो नाना बोला. 101 रुपयाचं बक्षीस दिल्याबद्दल त्यांचं सुद्धा पार्टीच्या वतीने हार्दिक अभिनंदन, हार्दिक स्वागत. तसेच आमची बोला ना. लाडकी मामी बघा मंदा मामी त्या मंदाबाई भाऊ आहे लहान मामी, या मामीने सुद्धा चाललेल्या शहर पार्टीसाठी 51 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. शहर पार्टीचे आभारी, धन्यवाद धन्यवाद. तसेच आपले बंडू शेठ वायर यांची म्हणजे आमची बाई काय शोभा ना आपले प्रमेला ताई बर का यांचं सुद्धा आमच्या पार्टीच्या वतीने हार्दिक अभिनंदन, हार्दिक स्वागत. कारण कसं होतं माझे नाव एवढे ध्यानात घ्यायचं म्हणजे जमत नाही, ते सारखं रुटीन लागत म्हणून माऊलीने हरिपाठ गायलेलं हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे. मग अशाने तरी भगवंताने काय सांगितलेले मरते समय का होईना माझं नामस्मरण करा, त्या ठिकाणी तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहायचा नाही. आणि म्हणून त्या टायमाला तुमच्या मुखात येणार नाही, म्हणून हरिपाठ माऊलीने गायलेले आहे हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे. आणि म्हणून छंद कसा आहे पहा. कोणती सांगत धर्माला, कोणती सांगत धर्माला करण पांडवर पहिला. मंत्र दिलं होतं 6 मंत्र, तर एका मंत्राचा हा कर्ण होता तसेच आपले या कार्यक्रमाच्या आपले दत्ता शेठ वायर कार्यक्रमाला उपस्थित झाल्याबद्दल त्यांचं सुद्धा कार्यमार्गाच्या वतीने आणि पार्टीच्या वतीने हार्दिक अभिनंदन, हार्दिक स्वागत. आणि म्हणून या कुंतीनं काय केला, प्रयोग केला कर्ण, आणि कर्ण काय केला, गंगेत सोडून दिला. म्हणून तिनं सांगितलं, तिनं विनंती केली फक्त सांगू नको कोणला, नाही तर सगळा बोभाट होईल नाही का. आणि म्हणून पुढे काही झाली नाही पहा.
18 अक्षरी सैन्य होतं. कौरवांचं 11 अक्षरी आणि पांडवांचं 7 अक्षरी सैन्य होतं. आणि या सैन्याचं महायुद्ध झालं. आणि या युद्ध कशासाठी झाले? ह्या भूमीमुळं. आणि तेच वैर धरून या ठिकाणी आजपर्यंत चालत आलेले आहे, नाही का? आणि म्हणून पुढे कवीने काय म्हटलेले बा, वैष्णवा गरी सर्व काळ, वैष्णवा गरी सर्व काळ सदा जन जनती
केलेलं आहे वयमानामुळं. पण सर्वांच्या आग्रहास्तव म्हणण्याचा प्रयत्न करीत आहे. कितपत आवाज चालेल याची शंका कमीच आहे. परंतु शाहीर काही कोणी पाचनामा आपण पुढे सादर करण्याचा प्रयत्न मी करणार. शाहीर अवळतीच्या शाहिराचं खरं नाव सांगा ना. नरहरी शिंदे. खरं नाव सांगा ना. खरं नाव सांगा ना. ते आता कशाला उपस्थित करायचं. टोपण नाव आहे त्याचं. चला पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आहे. या बाबांना त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो या दृष्टीने या कार्यक्रमाची रूपरेषा चाललेली आहे. या जीवनाचं सार्थक कसं झालं पाहिजे त्या विषयातून मी आपला पुढे कविता सादर करणार आहे. माझे गुरुचे स्मरण करून पाहाती धरला पाहाती धरला मी गरीबात न पावर तुम्ही शिष्य तुम्ही ब्रह्मज्ञानी दिसला
आमचे मित्र संजय अण्णा यांनी या चाललेल्या कार्यक्रमाला एकावन्न रुपये दिले. तरी पार्टीच्या वतीने त्यांचे सहर्ष स्वागत, धन्यवाद, अभिनंदन. ऐका, मी आपणापुढे आता मी कविता सादर करीत आहे. त्या कवितेचा भावार्थ थोडक्यात आपल्या जीवनाचं सार्थक कसं केलं पाहिजे हे काम, क्रोध, मागघात सर्व सोडून आपण गुरुच्या सहवासात जाऊन आपल्या जीवाचं सार्थक कसं करायचं या विषयातून ही कविता आपल्या पुढे सादर करीत आहे. अर्धस्वरी ते शिष्य तुम्ही व ब्रह्माज्ञानी दिसला, ब्रह्माज्ञानी दिसला, निर्विकाराच्या पुन्हा सांगतो आत्मप्रतिला. भक्तीपासून मुक्ती मिळाली या नरदेवाला. हा कवीने काय म्हटलेलं आहे, आपण जीवनात भगवंताची भक्ती केली, तन मन धने अर्पण करून भक्ती केली तरच आपल्या जीवनाचं सार्थक होते. म्हणून अव भक्तीपासून मुक्ती मिळाली या नरदेवाला, या नरदेवाला. अव धुरड बावने उभा राहिलो गुरु दर्शनाला. गुरुच्या सान्निध्यात गेल्यानंतर पुढे काय प्रचिती घडते, त्या ठिकाणी आत्मज्ञानाची पेटी दावी मला, पेटी दावी मला. अनाऊट पीठ बोलाट त्रिपुटावर आपल्याला ज्ञानाचा प्रकाश पडल्यानंतर पुढे काय प्रचिती घडते. काम क्रोध तम अहंकार तिथून दूर झाला, तिथून दूर झाला. कान उघडून पाहता नेत्र त्रिगुण मूर्ती दिसली मला.
ऐकता मनामध्ये रमले विठ्ठला मनामध्ये रमले विठ्ठला नाम तुझे चांगले ऐकता मनामध्ये
केला ग तुझा मी गुन्हा
ए बाळा बाळा तुम्ही वाट पाहतोय आलेल्या शाहीर पाटीला 101 रुपयाचा बक्षीस दिलेला आहे. शाहीर पाटलांचे आभार. धन्यवाद धन्यवाद. आणि जे कोणी जेवायची मंडळी असते ना ते जेवण्यासाठी केलं तरी चालेल. नरारी हा जेवण पुरवले तुम्ही खाऊन घ्या. नाही ना आम्ही खाऊ आम्ही दोन त्याला कार्यक्रम झाल्याशिवाय सुट्टी नाही. काय नाही असं तुमचे घर जावं काय मेवणे घेऊन पण पडा जर जावा बिवा आणि पवार ते सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित झाल्याबद्दल त्यांचं सुद्धा कार्यमालकाच्या वतीने हार्दिक अभिनंदन हार्दिक स्वागत. समुद्र झालं कैसे करून समुद्र झालं कैसे पासून रास अविद्या पुढे तिचे कारण पासून रास अविद्या पुढे तिचे कारण शत्रू म्हणून एक कोटी कोटी फेरा ते एवढं 84 लक्ष युनी हिंडायचं म्हणजे एवढं सोपं नाही. आणि हिंदून आपल्याला मानवती हे प्राप्त झालेले आहे. आणि म्हणून या ठिकाणी कवीने काय म्हटलेलं आहे, या जन्मामध्ये येऊन काहीतरी साधन करा. जसं आपल्याला मनसरला जायचं असेल त्यासाठी आपल्याला इष्टीचा प्रवास करायला लागतो, एक साधन झाले. मोटरसायकलीचा प्रवास करायला लागतो, एक साधन झाले. म्हणजे असे अनेक पद्धती साधन आहे. तसं हे एक साधन आहे कशाचं, परमेश्वराला भेटायचे. आणि म्हणून या ठिकाणी कवीने काय म्हटलेले पहा, व्यर्थ जन्मून जिजवली काया व्यर्थ जन्मून जिजवली काया
प्रपंचाची माया तसेच आमचे मामा नाव का नाही देणार नाही हा? किसन दादा वायल आमचे मामा हे सुद्धा उपस्थित झाल्याबद्दल त्यांच्या सुद्धा पार्टीच्या वतीने हार्दिक अभिनंदन हार्दिक स्वागत. बाळश्रीराम शेठ थोरात लौकी हे सुद्धा उपस्थित झाल्याबद्दल त्यांचं सुद्धा कार्य मालकाच्या वतीने आणि पार्टीच्या वतीने हार्दिक अभिनंदन हार्दिक स्वागत. तसेच आमचे मेवणे पोपट शेठ थोरात गोरक्ष शेठ थोरात हे सर्व मंडळी उपस्थित झाल्याबद्दल त्या कार्यमार्गाच्या वतीने आणि शहर पार्टीच्या वतीने हार्दिक अभिनंदन हार्दिक स्वागत. चला आणि म्हणून या ठिकाणी कवीने काय म्हटलेले आहे पहा. पाटबंधारे खात्याचे साहेब सावळेराम येवले त्या येवले साहेबांनी सुद्धा चांगल्या शाहीर पाटील 101 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. शाहीर पाटीलच्या आभारी धन्यवाद धन्यवाद. आणि म्हणून प्रपंचात आल्याच्या नंतर काय करायला पाहिजे. विष्णू आणि महेश हे सुद्धा या ठिकाणी काय झालं व्यर्थ गेलेले आहे. यांचा सुद्धा काही या ठिकाणी उपयोग नाही. आणि म्हणून पुढे कवीने काय म्हटलेले आहे पहा.